नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. So students, today we are going to start 1.4 Be Smart lesson explanation. And in this lesson we are going to discuss about the very important topic career. So before start the lesson, let's see the warming up activities. Chit chat. Here in chit chat we are going to discuss on career factors. So let's start chit chat. Discuss with a group with factors you regard as important. तर इथे म्हटलेलं आहे प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट ॲन इझी टास्क. नक्कीच करिअर म्हणजे इथं व्यवसाय या अर्थाने घेतलेला आहे आणि कुठल्याही व्यवसायाचं नियोजन करणं हे अगदी सोपं कार्य नाही. बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस. पण आपण योग्य निवड करून त्यातील तणाव मात्र कमी करू शकतो. इफ वी डू व्हॉट वी लव टू डू, द जर्नी बिकम स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. जर एखादी आवडणारी गोष्ट जर आपण व्यवसाय म्हणून जर स्वीकारली तर प्रगतीचा मार्ग मात्र अतिशय सुरळीत होतो आणि तो यशाकडे घेऊन जातो. The following diagram shows important factors to be considered while choosing a career. पुढे तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला व्यवसाय किंवा कुठलाही पेशा निवडताना विचारात घ्यायला लागणारे घटक दर्शविलेले आहे. त्यातील कोणते घटक तुम्हाला महत्त्वाचे मानता याची आपण थोडक्यात चर्चा करूया. यातले सगळेच घटक महत्त्वाचे आहे, पण थोडक्यात आपण त्याबद्दल आता चर्चा करणार आहोत. बघा डायग्राम तुमच्या पुढे आहे आणि करिअर फॅक्टर्समध्ये स्किल्स हा भाग सगळ्यात पहिले बघूया. तर स्किल म्हणजे कौशल्य. आता आपण जो करिअर निवडणार आहोत, आपण जो व्यवसाय निवडणार आहोत त्याच्याशी संबंधित कौशल्य जर आपल्यामध्ये असतील तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला आपल्या व्यवसायाच्या नियोजनामध्ये होत असतो. उदाहरणार्थ एखाद्यानं ठरवलं आहे की त्याला सिंगर व्हायचं आहे, त्याला गाणं गाणारा होण्याचं आहे, पण त्याचा आवाज अजिबात चांगला नाही, खूप जाड रट असा त्याचा आवाज आहे आणि असं जर असेल तर मग त्याच्यासाठी खूप कठीण होऊन बसेल. त्यामुळे आपल्यामध्ये जे स्किल्स आहे त्या स्किल्सचा उपयोग आपल्या व्यवसायामध्ये व्हायला पाहिजे, किंवा जे स्किल नाहीच आपल्यामध्ये असे स्किल्स आपण व्यवसायामधून निवडले तर योग्य त्याचा उपयोग होणार नाही. दुसरा फॅक्टर्स आहे इंटरेस्ट. आपल्याला कुठलीही गोष्ट जी करायची आहे त्यामध्ये इंटरेस्ट असणं महत्त्वाचं आहे. बरेचदा असं होतं की विद्यार्थ्याला स्वतःला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसते, पण आई म्हणत आहे, बाबा म्हणत आहे किंवा आजूबाजूचे लोक म्हणत आहे की तू या फील्डमध्ये जा, म्हणून तो मुलगा त्या फील्डमध्ये जातो. पण नंतर त्याला त्या गोष्टीमध्ये अजिबात रस राहत नाही आणि नंतर त्यामुळे त्याची प्रगती खुंटते, त्याला ते करायला अजिबात इंटरेस्ट त्याच्यामध्ये निर्माण होत नाही आणि त्या मुलाचं मग भयंकर नुकसान होतं. त्याच्यामुळे स्वतः विद्यार्थ्याला इंटरेस्ट त्या गोष्टीमध्ये असणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून प्रत्येकाला हे माहिती असायला पाहिजे की मला काय करायला आवडते, मला कशात इंटरेस्ट आहे. नंतर दिलेलं आहे ॲबिलिटीज. आता ॲबिलिटीजमध्ये बोलण्याचं झालं तर ॲबिलिटीज म्हणजे क्षमता. आता आपल्यामध्ये कुठल्या कुठल्या क्षमता आहे सगळ्यात आधी हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ॲबिलिटीजमध्ये फिजिकल ॲबिलिटीज आणि मेंटल ॲबिलिटीज दोन्ही येऊ शकतात. फिजिकल ॲबिलिटीजच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर सपोज एखाद्याला जे करिअर आहे त्याला IIT क्रॅक करायचे आहे, IITची जे एक्झाम्स असते ती क्रॅक करायची आहे, किंवा त्याला कुठलं तरी नीट वगैरे डॉक्टर्सच्या ज्या एक्झाम आहेत त्या क्रॅक करायच्या आहे, पण त्याची तब्येतच साथ देत नाही. थोडंसंही एक्झर्शन झालं, थोडाही जास्त अभ्यास केला की तो व्यक्ती सतत बिमार पडतो. म्हणजे तिथे काय झालं, फिजिकल ॲबिलिटी त्याच्यामध्ये नाही. त्याची खूप इच्छा आहे ते करायची पण फिजिकल ॲबिलिटी कुठंतरी कमी पडत आहे. अशा वेळेस थोडा प्रॉब्लेम निर्माण होतो. त्यामुळे आणि मेंटल ॲबिलिटीजच्या बाबतीत म्हणायचं झालं तर इच्छाशक्ती असलीच पाहिजे. कुठलीही गोष्ट करायची झाली तर इच्छाशक्ती खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे मेंटल ॲबिलिटीसुद्धा आपण मेंटली प्रिपेअर त्या गोष्टीसाठी असायला हवं. नंतर म्हटलेलं आहे पर्सनॅलिटी ट्रेंड्स. आता बरेचसे जे असे व्यवसाय असतात त्याच्यामध्ये एक क्रायटेरिया ठरलेला असतो की तशी पर्सनॅलिटी एखाद्या व्यक्तीची पाहिजे. समजा एखाद्याने ठरवलं की मला मिलिटरीमध्ये जायचं आहे, मग मिलिटरीमध्ये जायचं आहे तर तुमची हाईट तेवढी असायला पाहिजे, तुमची छाती तेवढी असायला पाहिजे, तुमचं वजन तेवढं असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. किंवा एक उदाहरण तुम्हाला सांगते की
माझ्याच परिचयाचं एक असं उदाहरण आहे की तिथे एक जो मुलगा होता त्याची पण खूप इच्छा होती, त्याला मिलिटरीमध्ये जायचं आहे. ॲक्च्युली त्याला एअरफोर्स जॉईन करायचं होता आणि बाकीच्या ज्या सगळ्या एक्झाम आहेत त्या एक्झाम त्याने पाससुद्धा केलेल्या होत्या. पण त्याच्यामध्ये जी एक मेडिकलची टेस्ट होते, तर मेडिकलच्या टेस्टमध्ये बाकी सगळं ओके, बट फक्त त्याच्या डोळ्यांमध्ये कलर ब्लाइंडनेस हा एक जो आजार आहे तो त्याला डिटेक्ट झाला. आता कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय, त्यांना नॉर्मली सगळं दिसतं, पण जे इंग्लिश कलर्स असतात, उदाहरणार्थ ग्रे वगैरे सारखा कलर, ते कलर पाहायला या मुलांना प्रॉब्लेम जाते. ते कलर इंग्लिश कलर्स हे प्रॉपरली बघू शकत नाही आणि मग फक्त त्या एका कलर ब्लाइंडनेस ह्या आजारामुळे त्या विद्यार्थ्याचं एअरफोर्समध्ये भरती झाली नाही. तर अशा प्रकारे पर्सनॅलिटी ट्रेट्स हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. नंतर आहे डिमांड. आता काळानुसार व्यवसायाची जी डिमांड असते ती काळानुसार बदलत जाते. मी आजपासून 4 किंवा 5 वर्षानंतर ग्रॅज्युएशन माझं होईन आणि मी सर्व्हिसला लागेल किंवा त्यावेळेस मी उद्योगधंद्याच्या हिशोबानं पाहिल, तर त्यावेळेस डिमांड काय राहील याचासुद्धा अभ्यास करणं जरुरीचं आहे. अगदी 10 ते 15 वर्षांपूर्वी आपण जर पाहिलं तर तेव्हा कम्प्युटर सायन्सला खूप जास्त स्कोप होता. हळूहळू स्कोप बदलत गेला, इलेक्ट्रॉनिक्सला स्कोप आला, नंतर IT डिपार्टमेंटला जास्त स्कोप होता. आता सध्या जर विचार केला तर कोणी म्हणतात की सिव्हिलला खूप जास्त स्कोप आहे. म्हणजेच काय, तर अशा पद्धतीनं हे जे आहे हे हळूहळू डिमांड्स बदलत जातात आणि त्या हिशोबाने पण आपण विचार करणं महत्त्वाचं असतं. नंतरचा मुद्दा आहे फायनान्शियल गेन. आता जोही आपण व्यवसाय निवडतो त्याच्यापासून फायनान्स, आर्थिक आपल्याला मोबदला मिळणं हे अपेक्षित असतं. असा व्यवसाय जर तुम्ही निवडला की त्याच्यापासून जर फायनान्शियल गेनच होणार नाही, आर्थिक मोबदला मिळणार नाहीत, असा व्यवसाय करून कदाचित तुम्हाला मेंटली सॅटिस्फॅक्शन मिळेल, पण जी अर्थप्राप्ती असते ती होणार नाही. भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. नंतर आहे फॅमिली प्रोफेशन्स. आता काही फॅमिलीचे जे प्रोफेशन्स असतात, फॉर एक्झाम्पल एखादा कापड व्यावसायिकाचा मुलगा आहे आणि त्याच्यासाठी एक मोठं दुकान सेट झालेलं आहे, तर असा मुलगा शक्यतो विचार करतो की मी पण वडिलांच्या जागेवर बसून मी माझा वडिलाचा बिझनेस वाढवील. एखादा मुलगा डॉक्टरच्या फॅमिलीमधून येत असेल तर त्याच्यासाठी एक सेट हॉस्पिटल रेडी असतं आणि मग अशा विद्यार्थ्यांनी जर विचार केला की मला डॉक्टर व्हायचं आहे, तर तो इझिली होऊ शकते. कारण डिग्री घेतल्यानंतर त्याला प्रोफेशनलमध्ये सेट व्हायसाठी तितके एफर्ट्स घ्यावे लागणार नाही, कारण त्याच्यासाठी कुठेतरी एक स्ट्रक्चर तयार असेल. तर फॅमिली प्रोफेशन्सचा पण अशा पद्धतीनं परिणाम होतो. नंतर आहे फ्युचर प्रॉस्पेक्ट्स. भविष्यात कशाला जास्त वाव आहे याचा विचारसुद्धा याच्यामध्ये करणं आवश्यक आहे आणि हे अशा पद्धतीनं हे जे करिअरचे फॅक्टर्स आहे हे फार इम्पॉर्टंट आहेत. नंतर बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2मध्ये ॲक्रॉस्टिक हे दिलेलं आहे. तर ॲक्रॉस्टिक म्हणजे काय ते पहिले बघूया. ॲन ॲक्रॉस्टिक इज अ फॉर्म ऑफ रायटिंग वेअर द फर्स्ट लेटर्स इन ईच ऑफ द लाईन्स फॉर्म्स अनादर वर्ड. फॉर एक्झाम्पल इथं फ्रेंड दिलेलं आहे पहा, आणि फ्रेंड FRIEND, फ्रेंड एका सरळ लाईनमध्ये हे शब्द लिहिलेले आहे आणि Fपासून फ्रेंडशी रिलेटेड शब्द तयार केलेला आहे, Rपासून त्याच्याशी रिलेटेड IEND. या सगळ्या वेगवेगळ्या लेटर्सपासून फ्रेंडशी रिलेटेड म्हणजे फ्रेंडचा खूप जवळचा शब्द तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर Fपासून बनलेला आहे फेथफुल, Rपासून बनलेला आहे रिस्पेक्टेबल, Iपासून बनलेला आहे इन्स्पायरिंग, Eपासून बनलेला आहे एनकरेजिंग, Nपासून बनलेला आहे नोबल आणि Dपासून बनलेला आहे डिपेंडेबल. तर या पद्धतीनं इथे ही ॲक्टिव्हिटी ॲक्रॉस्टिकची तुम्ही करू शकता. मी स्कूलमध्ये ही ॲक्रॉस्टिकची एक ॲक्टिव्हिटीज घेतली होती, त्यातले काही फोटोज तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि तोपर्यंत पाहूया, प्रिपेअर युअर ओन सच अक्रॉस्टिक्स ऑफ युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर. तुमच्या डिअरेस्ट फॅमिली मेंबरचे नाव लिहा आणि अशा पद्धतीचे त्यांच्यामध्ये असलेल्या क्वालिटीज लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यांचं सरळ नाव लिहून त्यांच्या नावातल्या प्रत्येक लेटरच्या समोर त्या क्वालिटीज लिहिण्याचा प्रयत्न करा. अर्थात त्या लेटरने स्टार्ट होणार आहे.
पुढे आहे नेम युअर बेस्ट फ्रेंड, अ क्वालिटी ऑर फिलिंग आणि एनी प्रोफेशन. तर या पद्धतीनं तुम्हाला लिहून ॲक्रॉस्टिक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सी थर्ड क्वेश्चन. Say whether the underlined words in the following sentence are used as the noun or verb or adjective. खालील जे वाक्य दिलेले आहे त्याच्यामध्ये जे अंडरलाईन शब्द आहे ते नाऊन म्हणून आलेले आहे, वर्ब म्हणून आलेले आहे की ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेले आहे. नाऊन म्हणजे नाव म्हणून, वर्ब म्हणजे क्रियापद म्हणून आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणून आलेले आहे. ते तुम्हाला लिहायचे आहे. पहिलं वाक्य मी वाचत आहे. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. वॉक म्हणजे मी रोज शाळेत चालत जाणे इथे क्रिया म्हणून आलेला आहे, त्याच्यामुळे वॉक हा शब्द पहिल्या वाक्यामध्ये वर्ब म्हणून आलेला आहे. सेकंड वाक्य पहा. आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. मी रोज वॉकला जातो. आता जाण्याची ही क्रिया आहे याच्यात, पण वॉकला जातो इथे वॉक जो शब्द आहे हा नाऊन म्हणून आलेला आहे. तिसरं वाक्यामध्ये पहा. दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. या वाक्यामध्ये गिफ्ट हा जो शब्द आहे हा ॲज अ नाऊन म्हणून आलेला आहे. चौथं वाक्य. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. तू तिला एक गिफ्ट देऊ शकतं. इथे गिफ्ट देणं या अर्थाने आलेलं आहे, म्हणजेच क्रियापद वर्ब म्हणून आलेला आहे चौथ्या वाक्यामध्ये. नंतरचं वाक्य पहा. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. गिफ्ट पॅक इथे पॅक हे नाऊन आहे, पण त्या नाऊनला डिस्क्राईब करणारा शब्द आहे गिफ्ट पॅक आणि म्हणून तिथे ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून हा गिफ्ट शब्द आलेला आहे. नंतरचं वाक्य पहा. दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. इथे न्यू हाऊस इथे ॲज अ नाऊन म्हणून आलेला आहे. जी नंबरचं वाक्य पहा. द वॉटर टँक्स लीक्स अ लॉट. लीक होणं इथे ॲज अ वर्ब म्हणून आलेलं आहे. आणि एच नंबरचं वाक्य. द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल. इथे हाऊसेस हा शब्द जो आलेला आहे तो वर्ब म्हणून आलेला आहे. ओल्ड एज होम हाऊसेस. इथे ओल्ड एज होम हे एक नाऊन आहे आणि हाऊसेस इथे ॲज अ वर्ब म्हणून हा शब्द आलेला आहे. तर यानंतर हा जो लेसन आहे त्या लेसनचं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत. तर लेसनचं नाव आहे बी स्मार्ट. बी स्मार्ट म्हणजे यशस्वी बना अशा अर्थाने हा स्मार्ट शब्द इथे वापरलेला आहे. तर स्टार्ट करूया. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. म्हणजेच काय तर क्रीडा स्पर्धेतील विजेते. चॅम्पियन्स म्हणजे क्रीडा स्पर्धेतील विजेते व्यायामशाळेत बनत नाही, तर दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यासारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळे ते विजेते निर्माण होतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. कौशल्य आणि इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यात असणे अनिवार्य आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण कौशल्याहून इच्छाशक्ती बळकट असायला हवी. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर्स. इथे थ्राईव्ह हा एक कठीण शब्द आलेला. थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्पर. तर काय म्हटलेलं आहे इथे की सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. जे यशस्वी व्यावसायिक असतात त्यांचा अशाच पद्धतीने प्रॉस्पर होत असतो, म्हणजेच उत्कर्ष होत असतो. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. पुढे इथे म्हटलेलं आहे की आपण सर्वांमध्येच काही उपजत बुद्धिकौशल्ये असतात आणि जर या बुद्धिकौशल्याचा वापर आपण आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे उपयोग केला तर आपण निश्चितच जीवनात यशस्वी होऊ शकतो. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आणि पुढे इथे म्हटलेलं आहे की जर आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी जर आपण कृतीच केली नाही तर मात्र आपले ध्येय कधीही पूर्ण होऊ शकणार नाहीत. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट इथे सांगितलेली आहे. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये बघूया. सेटिंग गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी
अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. इथे पुढे म्हटलेलं आहे की ध्येय निश्चित करताना 2 महत्त्वपूर्ण पैलू लक्षात घेणे जरुरीचे आहे. एक आहे कल्पकतेची समज, म्हणजेच ज्याला आपण म्हणूया नवनिर्मिती क्षमतेची जाणीव, आणि दुसरं म्हटलेलं आहे की ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी, स्टेपिंग स्टोन म्हणजेच ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी. इल्युमिनेट हा नवीन शब्द एक आलेला आहे. इल्युमिनेट म्हणजे एनलाइटन. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. Pursuing them knowledges a better future situations. They help to steer a course of life rather than simply drifting along the letting things happen. पुढे इथे म्हटलेलं आहे ध्येयामुळेच व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकते आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती सुद्धा मिळते. ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता किंवा जीवनरूपी नौका न भरकटता ठेवलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येते. पुढे 3rd पॅरेग्राफ बघूया. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल. पुढे इथे म्हटलेलं आहे की ध्येय निश्चित करणे हे वरकरणे जरी सोपे वाटत असले तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असते आणि कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आणि शेवटी मात्र प्रत्येकाला मला काय मिळवायचे आहे हे ज्याचं त्यालाच ठरवायचं असते. टू अकम्प्लिश गोल एक्सपर्ट्स रिकमेंड्स अ 5 steps अप्रोच. ध्येय साध्य करण्यासाठी कुठल्या गोष्टींचा अवलंब करायला पाहिजे असे काही तज्ज्ञ लोकांनी इथे 5 टप्प्यांचा एक मार्ग सांगितलेला आहे, तो आपण पुढे बघूया. तर स्मार्ट गोल आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंडनेस. आता इथे काय म्हटलेलं आहे की स्मार्ट गोल, स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी एक विचार पद्धती आहे. स्मार्ट म्हणजे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे स्पेसिफिक, स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. मेजरेबल, मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगा. तिसरं आहे अचिवेबल, अचिवेबल म्हणजे जे आपण प्राप्त करू शकतो, प्राप्त होण्यासारखं आहे. नंतर आहे रिअलिस्टिक, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. आणि टाईम बाउंड, टाईम बाउंड म्हणजे कालमर्यादित. तर ही एक स्मार्ट ध्येयांची एक मार्गदर्शक सूची अशी आहे आणि आता एक्सप्लेनेशन यांचं आपण पुढे पुढे बघणार आहोत. या प्रत्येक मुद्द्यांमध्ये कुठला महत्त्वाचा भाग येतो तो आता आपण प्रत्येक मुद्दा स्पेसिफिकली एक्सप्लेन करणार आहोत. पुढे इथे दिलेलं आहे स्मार्ट गोल हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्पेसिफिक रुब्रिक म्हणजेच काय, तर स्मार्ट ध्येयांची ही एक मार्गदर्शक सूची आहे. रुब्रिक्स म्हणजे सूची. स्पेसिफिक म्हणजे त्याला म्हणूया आपण विशिष्ट. स्टार्ट करूया स्पेसिफिक बद्दल. तर इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड द achievement of one's goal can be. It makes it easier to set parameters and work toward the goal. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे की सपोज सुधारणा एक निश्चित तपशील असलेला म्हणजे सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. क्षेत्र जितके अधिक नेमके तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. त्यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे अगदी सोपी जाते. इथे उदाहरण एक दिलेलं आहे की एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे आणि किती कालावधी लागेल याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. आणि
किती क्षमता पाहिजे, किती कालावधी लागेल, याच गोष्टीवर मग त्याच्यासाठी खर्च किती येईल, त्याच्यासाठी किती मॅनपॉवर लागेल, या सगळ्या गोष्टींचा विचार कुठलेही काम करण्याच्या आधी करावा लागतो. आणि त्याच्यामुळे स्पेसिफिकली एखाद्या ध्येयाबद्दल पण आपल्याला अशाच पद्धतीनं माहिती असणं जरुरी आहे. पुढचा मुद्दा दिलेला आहे मेजरेबल. मेजरेबल म्हणजे सहज बनवू शकतो आपण की मोजता येण्यासारखं. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. तर मेजरेबलच्या बाबतीत आपण काय सांगू शकतो की मेजरेबल म्हणजे ध्येयाचे परिणाम निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानक ठरवता येतात, तसेच सुधारणेच्या संधीही शोधणे सोपे होते. फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका व त्याचे मैदानावरील स्थान निश्चित केले असणे खूप आवश्यक आहे. म्हणजेच कुठला खेळाडू कुठे उभा राहील आणि त्याचं काय कार्य आहे हे आधीच ठरलेलं असतं. आणि त्यानुसार आपल्याला सुद्धा ध्येय निश्चित करताना कुठल्या एजला कधी काय डिसाईड करायचं आहे हे आधीच ठरलेलं असणं महत्त्वाचं आहे. पुढला मुद्दा आहे अचिवेबल. अचिवेबल म्हणजे प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन अ डिसिग्नाइज्ड पिरियड ऑफ टाइम. ऑफन these goals may act like stepping stone to help meet broader goals and further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach these heights in future. तर इथे काय म्हटलं गेलेलं आहे की ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येय माणसाला ठरवावी लागतील. अशी विस्तृत ध्येय पूर्ण करायची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करतात आणि ज्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. इथे थोडक्यात काय सांगितलेलं आहे की सध्या जर एखादा मार्ग ठरलेला आहे किंवा तुमचं एखादं ध्येय ठरलेलं आहे, समजा एखाद्याला पुढे जाऊन डॉक्टर व्हायचं आहे किंवा पुढे जाऊन एखाद्याला इंजिनियर व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी तुमचं आजची पहिली पायरी कुठली आहे? 10th एक्झाम चांगल्या मार्कांनी गुणवत्ता यादीत येणं ही तुमच्यासाठी आजचं पहिलं एक स्टेपिंग स्टोन आहे. आणि याच्यासाठी एक टाईम दिलेला आहे. या टाईममध्ये तुम्हाला ही पायरी चढायची आहे. त्याच्यानंतर 12thची एक्झाम तुमची सेकंड पायरी राहील. 12th झाल्यानंतर JEEची एक्झाम किंवा नीटची एक्झाम, JEE किंवा ॲडव्हान्स किंवा नीटची एक्झाम, आणि ह्या तुमच्या नंतरच्या पायऱ्या राहतील. तर इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला की एक एक पायरी आपल्याला चढत समोर जाणे आहे. आणि मग कदाचित ही जी पहिली पायरी आहे किंवा ही पहिली पायरी तुमच्या मैलाचा दगड ठरू शकते. म्हणजे उद्या जाऊन तुम्हाला समोरचे जे ध्येय गाठायचं आहे त्यासाठी आज तुम्ही जे ठरवलेलं एक छोटंसं गोल आहे ते तुमचा मैलाचा दगड ठरू शकते. आणि हेच त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की ॲज अ स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर. एक विद्यार्थी म्हणून आपण आज राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही, बट कॅन होप टू रीच दिस हाईट्स इन फ्युचर. पण भविष्यात एक मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावीपणे कार्य करून भविष्यात आपण या पोस्टपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न मात्र नक्की बघू शकतो, हे इथे म्हटलेलं आहे. पुढे दिलेला आहे मुद्दा रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. इथे काय म्हटलेलं आहे? इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन अवर करंट स्किल्स सेट अँड एरिया or expertise. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive पहा एक कठीण शब्द आलेला. डिफेन्सिव्ह म्हणजे जस्टिफिकेटिव्ह,
आणि इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. We must have a clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. Adhere means to bind. तर इथे रिअलिस्टिकमध्ये काय म्हटलेलं आहे की स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेनुसार ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलं की आपल्यामध्ये जर ते कौशल्यच नसेल आणि आपण त्याचे ध्येय निश्चित जर केलं तर ते शक्य नाही. त्याच्यामुळे आपल्यामध्ये जे कौशल्य आहेत, आपल्यामध्ये जी क्षमता आहे ते आपल्याला आधी माहीत करून घेणं आवश्यक आहे आणि त्यानुसार ध्येय निश्चित करणं महत्त्वाचं असते. कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. रोम इज नॉट बिल्ड इन अ डे, म्हणजे रोमचे अतिशय सुंदर सांस्कृतिकदृष्ट्या जे खूप मोठं जे एक शहर आहे ते एका दिवसात बांधून झालेलं नाही. याचाच अर्थ काय, तर कुठलीही जी महान गोष्ट असते, कुठलीही जी एखादी युनिक गोष्ट असते ती एका दिवशी होऊ शकत नाही. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं की कमी कालावधीत एखाद्या विषयात आपण पारंगत होऊ शकत नाही. आणि जर एखादी ही अपेक्षाही ठेवली तर ती अवास्तव आहे. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होते आणि बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. आपल्या डोक्यात ध्येयाचे चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही असली पाहिजे. म्हणून यातून आपल्याला एकच सांगत आहे की रिअलिस्टिक असा, तुमच्याजवळ जे आहे ते जाणा, स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करा आणि वास्तवाला धरून ठेवा. काल्पनिक चित्र रंगवत बसू नका. कल्पनेत तुम्हाला ध्येय ठरवायचे नाहीत, वास्तवात राहून तुम्हाला ध्येय ठरवायचे आहेत. म्हणजेच स्वप्न पहा, पण ते स्वप्न उघड्या डोळ्यांनी पहा, असं इथे म्हटलं गेलेलं आहे. नंतरचा मुद्दा आहे टाईम बाउंड. टाईम बाउंड म्हणजे ज्याला आपण म्हणतो कालमर्यादित, की एखाद्या गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला एक टाईम बाउंडनेस असतो. वेळेतच कुठली गोष्ट करणं किती महत्त्वाची आहे हे आपण समोर बघणार आहोत. तर इथे म्हटलेलं आहे, एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, बट विदाउट consistent time-bound action, it never becomes a reality. It may be exercise, diet, and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt, or indifference, but within a deadline. पुढे टाईम बाउंडनेसमध्ये काय म्हटलेलं आहे की प्रत्येक ध्येयासाठी वेळेचं मापदंड निश्चित करणं जरुरी असतं. त्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. थोडक्यात काय, तर तुम्ही एखादं ध्येय ठरविलेलं आहे आणि ते जर 10 वर्षांनंतर तुमचं पूर्ण होणारं असेल तर आजपासून आपण त्या गोष्टीसाठी कामी लागत नाही. तर यांनी म्हटलेलं आहे की ध्येय एका वर्षापुरती, एका महिन्यापुरती असं काहीतरी ध्येय ठरवा की मला हे आत्ता करायचं आहे. आणि जेव्हा आपण असं ठरवतो तेव्हा आपण लगेच त्या गोष्टीच्या मागे लागतो. त्यामुळं म्हणजेच अधिक लक्ष आपण त्या गोष्टीवर ठेवू शकतो. पुढे म्हटलेलं आहे की वजन कमी करायचे असल्यास काय करायला हवे हे आपल्याला माहीत असते, पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही. प्रत्येकाला माहीत असते की वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज आवश्यकता आहे, डाएटची आवश्यकता आहे आणि सगळ्यांना माहीत असते, पण आपण ते प्रॉपर टाईममध्ये करत नाही त्या गोष्टी आणि त्यामुळे मग आपल्याला यश मिळत नाही. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो की तणावरहित विचार असो. मनाची द्विधावस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उद्विग्नता न बाळगता ठरलेल्या मदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. हेच इथे सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. जी सर्व ध्येयदृष्टी आहे, इच्छा आहे, उद्देश आहे आणि स्वप्ने ही खूप व्हॅल्युएबल आहेच, म्हणजे हे खूप मौल्यवान आहे. दे स्पार्क of imagination
अँड इनकरेज अस टू डिफाईन वेदर वी वॉन्ट टू रीच. त्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि आपल्याला नेमकं कुठं पोहोचायचं आहे ते ठरवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. इन ऑर्डर टू गेट देअर, हाऊएव्हर, वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रेंथ्स. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की हे ठरवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळते आणि तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यवहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजे आणि त्यानुसार मग धोरण आखता आलं पाहिजे. द क्वालिटी अँड द क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. आणि आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांचा निष्पत्तीवर परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आयुष्य हे एखाद्या रणशिंगाप्रमाणे म्हणजेच तुतारीप्रमाणे असते. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण त्यात काही टाकले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. म्हणजेच रणशिंग किंवा तुतारी वाजवायला आपल्याला त्यामध्ये हवा एका प्रॉपर क्वांटिटीमध्ये हवा आपल्याला त्याच्यात टाकावं लागते. एका प्रॉपर क्वांटिटीमध्ये प्रॉपर स्पीडमध्ये हवा आपल्याला त्यात टाकावं लागते आणि तेव्हा त्याच्यातून मधुर संगीत बाहेर निघतं. हेच तेव्हा त्याच्यात सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात चांगलं ध्येय निश्चित होण्यासाठी किंवा ध्येय अचीव होण्यासाठी आपल्याला तेवढीच मेहनत करावी लागते. आपली जेवढी मेहनत असेल तेवढं आपल्याला फळ त्यापासून मिळणार. पुढे बघूया. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रेशियसली मास्टरिंग द स्किल अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल, योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे. या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. म्हणजेच आपण कशा पद्धतीने या समस्यांना सामोरे जातो आणि हाताळतो यावर अवलंबून असते. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर. आणि आपण जिथं आहोत, जिथे जाण्याची आपली इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ द नेक्स्ट स्टेप. आणि जिथे पोहोचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. When we take the next step, it should support and hold us without a crack. आणि आपण उचललेलं प्रत्येक पुढचं पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे. हेच इथे सांगण्यात आलेलं आहे. तर या पद्धतीनं इथे बी स्मार्ट या लेसनचं एक्सप्लेनेशन संपत आहे. यानंतरच्या भागासाठी पुढील व्हिडिओमध्ये भेटू.